नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहूयात आजची बातमी। त्रिशंकू झालेल्या वसमत विधानसभेचा विजेता कोण ठरेल? विश्लेषण बघा ATV न्यूज वर। वसमत विधानसभा मतदारसंघात बुधवारी मतदारांनी शांततेत मतदान करीत टक्केवारीत 75 पार केली। निवडणुकीच्या रिंगणात 11 उमेदवार असले तरी फाईट मात्र तिरंगी झाली। यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू नवघरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी चांगलीच निवडणुकीत रंगत आणली। आमदार राजू नवघरे यांनी मागील 5 वर्षात अनेक विकास कामे व सामाजिक कामे केल्याने त्यांना मानणारा मोठा मतदार वर्ग तयार झाला होता। तर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे सहकारातील राष्ट्रीय नेतृत्व असल्याने व मागील 10 वर्ष आमदार आणि मंत्री म्हणून काम करताना मिळवलेलं जनमत त्यांची जमेची बाजू होती। निवडणूक लागेपर्यंत आमदार राजू नवघरे व जयप्रकाश दांडेगावकर हे गुरु शिष्य एकमेकांसमोर उभे राहतील याची तसूभरही लोकांना कल्पना नव्हती। राष्ट्रवादी फुटून 2 पक्ष झाल्यानंतर चित्र बदलले आणि आमदार राजू नवघरे महायुतीत आले, तर जयप्रकाश दांडेगावकर महाविकास आघाडीत कायम राहिले। पर्यायाने विचारधारा बदलल्याने त्यांनी निवडणुकीत एकमेकांसमोर आव्हान उभे केले। सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर दुरंगी लढत होईल असं चित्र असतानाच गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी निवडणुकीत उडी घेतली। त्यांनी मागील काही वर्षापासून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत अनेक आंदोलनं, स्नेह व धार्मिक कार्यक्रमातून मतदारांच्या जवळ पोहोचले। प्रस्थापित उमेदवारांनी मात्र त्यांची उमेदवारी हलक्यात घेतली। दोघांना कंटाळलेल्या मतदारांना योग्य पर्याय सापडला। परिणामी महायुती व महाविकास आघाडीत समरस असलेला मतदार वर्ग गुरुपादेश्वर यांच्याकडे झुकल्याचं चित्र होतं। त्याबरोबरच आमदार राजू नवघरे व जयप्रकाश दांडेगावकर यांच्यात मतविभाजन होऊन हक्काचा मतदार वर्ग असलेला मुस्लिम समाज व दलित समाज दोघांमध्ये विभागला गेला। तर लिंगायत, ओबीसी व इतर हिंदुत्ववादी मतदारांनी गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांना साथ दिल्याची चर्चा होती। त्यामुळे तिरंगी लढतीत मतविभाजनाचा मुद्दा कळीचा बनणार आहे असं दिसतंय। 2019च्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व अपक्ष उमेदवारांमध्ये तिरंगी लढत झाली होती। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक असल्याने व आमदार राजू नवघरे व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर या दोघांनी मिळून ताकद लावल्याने विजय मिळवला होता। तरी सुद्धा अपक्ष उमेदवार 2 नंबरवर होता। यावेळी दोघांची ताकद विभागली गेल्याने तिसरा पक्ष विजय खेचून नेतो की काय अशा सुद्धा चर्चांना जनतेत उधाण आलंय। एकूणच तिन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने अटीतटीची लढत झाली। ज्यांच्या वाटेला मतविभाजन कमी असेल तो उमेदवार विजयी होऊ शकतो अशी शक्यता आहे। यावेळी फार मताधिक्याने उमेदवार विजयी होणार नाहीत हे मात्र निश्चित आहे। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।